हे सगळं पोलिसांना माहीत असताना पोलीस मात्र या संदर्भात का कारवाई करत नाहीये, हा प्रश्न आम्ही नवी मुंबई पोलिसांना विचारला। त्यावेळी त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। नदीमध्ये पूर्वा डे केअर आणि प्ले स्कूल आहे। त्या ठिकाणी रुचिता सिन्हा यांनी त्यांची 10 महिन्याची मुलगी रितिशा तिला डे केअरसाठी ठेवलेलं होतं। तो तिचा पहिलाच दिवस होता आणि संध्याकाळी ज्यावेळेस ती आई परत आली त्यावेळेस ती या मुलीला जखम झाल्याचं लक्षात आलं आणि ती वॉमिटिंग करत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टरकडे नेल्यानंतर तिला मारहाण झाल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांकडे त्यांनी तक्रार दिली। त्या तक्रारीवरून आपण डे केअर चालवणाऱ्या आणि त्या ठिकाणी मदत करणाऱ्या ज्या 2 महिला आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे। सर, कशा प्रकारे मला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेलं आहे? त्या ठिकाणी म्हणजे मारहाण केलेले ते बाळ रडत असताना दिसतंय आणि त्यानंतर ते शांत व्हावं म्हणून ते मारहाण करताना दिसत आहेत। तर ते सीसीटीव्ही फुटेजसुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि इतर अनुषंगिक पुरावा आपण गोळा करत आहोत।